डोमेस्टिक व्हायलन्स कायद्यामध्ये पत्नी कलम 23 अन्वये पोटगी मागत असते. कलम 23 अन्वये पोटगी मागण्यासाठी तिला सर्वात पहिल्यांदा तिची ॲसेट्स अँड लायबिलिटी द्यावं लागतं. तिची काय असेल ती परिस्थिती सांगावी लागते. तुमची परिस्थिती कथन करावी लागते. त्यामध्ये तुम्हाला त्या मेन गोष्टी पकडायच्या आहेत की ती यामध्ये खोटी बोललेली आहे. आणि मग कलम 23च्या आर्ग्युमेंटच्या आधी तुमचं कलम 379 BNSSचं ॲप्लिकेशन तिथं गेलं पाहिजे की हिनं कोर्टाची फसवणूक करून स्वतःच्या फायद्यामध्ये काही गोष्टी करून घेत आहे. यावेळेस नाही तर किमान पुरावा देण्याच्या वेळी तरी तुम्ही हे ॲप्लिकेशन चालवून बघावं. अनेक वेळा तुमची केस संपण्याची मिटण्याची शक्यता निर्माण होते आणि त्यामधून तुम्हाला लवकर न्याय मिळला जातो. शेवटी लवकर न्याय मिळणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे